तर मित्रांनो, शरदप्रेमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की येत्या 22 तारखेला तालुका वाळवा, जिल्हा सांगली त्या ठिकाणी एक मोठं मैदान संपन्न होणार आहे. मैदानाचं पहिलं बक्षीस आहे ते म्हणजे ट्रॅक्टर. त्या मैदानाचे काही संभावित आणि टॉपचे पैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर या मैदानातला सगळ्यात पहिला आणि संभावित पायरा म्हणजे वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो ठाणे विटावाकरांचा सुंदर 11-11. तर मध्येच आता संतोष शेठ तोडकरने बाईट दिली होती. त्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं होतं या त्या मोठ्या मैदानामध्ये सुंदर आणि सर्जा परत आपल्याला एकत्र आलेले दिसणार आहेत. तर 22 तारखेला हा जोड आपल्याला ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये एकत्र आलेला दिसू शकतो. हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे. तर पुढचा संभावित आणि टॉपचा पायरा आहे तो म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो आपल्याला शॉटगन मेहरबान. मित्रांनो, भुंगा आता घाटावरती आलेला आहे 22 तारखेच्या मैदानासाठी आणि त्यासोबत जोड दिसू शकतो आपल्याला शॉटगन मेहरबान. जेव्हा जेव्हा हा जोड पळला आहे तेव्हा तेव्हा तुम्हाला माहितीच आहे की काय घडलेलं आहे. आणि 22 तारखेच्या मैदानासाठी हा जोड 100% आपल्याला दिसू शकतो. तर पुढचा पायरा आहे मल्हार, सगळ्यात मोठी खरेदी मल्हार. तर मल्हार कुणासोबत पळताना दिसू शकतो आपल्याला, मल्हार पळताना दिसू शकतो आपल्याला त्यांच्याच दावणीचा 6-11-11 सोबत. मित्रांनो, एकदा छत्रपती संभाजीनगरला हे जोड पळला होता. तो गुलालासाठी पात्र ठरला होता. सुंदर असे तुफान असा स्पीड लागतं आहे सुद्धा जोडीला. मला 100% ही घरची गाडी आपल्याला 22 तारखेच्या ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये दिसू शकते. हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे. तर पुढचा पायरा तुम्ही बघू शकता फॉर्च्युनरचा मानकरी लखन. तर लखन आपल्याला दिसू शकतो व्हाईट गोल्ड कारुंड एक्सप्रेस चिक्यासोबत. तुम्हाला तर माहिती आहे 2-3 वेळा जोड पडलेला आहे आणि जेव्हा पडलेला आहे तेव्हा तेव्हा 1 नंबर फिक्स केलेला आहे. हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे आणि येणाऱ्या 22 तारखेला आपल्याला हा जोड मोठ्या मैदानात 100% दिसू शकतो. हा सुद्धा एक टॉपचा पायरा आहे. पुढचा संभावित आणि सगळ्यात टॉपचा पायरा म्हणजे घोटकरांचा रॉकेट सर्जा. तर सर्जा कोणासोबत दिसणार, तर सर्जा आपल्याला दिसू शकतो 10 सरकारवाल्यांच्या सर्जासोबत. हा जोड एकत्र आला की तुम्हाला पण माहिती आहे काही पण घडू शकतं. आणि जेव्हा पळला आहे मला वाटते 2 ते 3 वेळा हा जोड पळला आहे. काही थोड्या कारणामुळं एखादा मैदान गाडी फॉल झालेली आहे, नाहीतर गुलालासाठी पात्र ठरलेली आहे. आणि सर्जाचा साथ आपल्याला 22 तारखेच्या ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये दिसू शकतो. हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे. पुढचा संभावित आणि टॉपचा पायरा आहे शिरसवडीकरांची हिंदकेसरी रायफल आणि त्यासोबत दिसू शकतो आपल्याला शेवाळ्या आबांचा हिंदकेसरी पाखऱ्या. जुना जोड आहे आणि जुना जोड तुम्हाला माहिती आहे 2-3 मैदानं नाही जास्तच मैदानं खेळले असन आणि जेव्हा पळला तेव्हा काहीतरी वेगळं समीकरण घडून येतं या गाडीचं सुद्धा. सुंदर असा जोड पळतो आणि येणाऱ्या 22 तारखेच्या मैदानासाठी हा जोड आपल्याला 100% त्या मैदानामध्ये पळताना दिसेल. आणि सगळ्यात चर्चेचा विषय म्हणजे आता पुसेगाव हिंदकेसरी जोड ह्या मैदानामध्ये 100% एकत्र आलेलं आपल्याला दिसणार आहे. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे पुसेगावचं मैदान सगळं ओपनचं मैदान आहे. आदत वासरांनी गाजवलं होतं तो म्हणजे सचिन आणि लक्षा. तर मोठ्या मैदानात हा जोड आपल्याला पळताना दिसेल. आणि 22 तारखेला सुद्धा एक मोठं असं ट्रॅक्टरचं मैदान आहे आणि त्या मैदानात हा जोड आपल्याला एकत्र आलेला दिसेल. पुढचा पायरा तुम्ही बघू शकता विठ्ठल नाना यांचा घरचा साज, तो म्हणजे तेजा आणि दिवान आहे. मित्रांनो, हा जोड आपल्याला 90% नाही तर 100% 22 तारखेच्या मैदानामध्ये हा जोड आपल्याला एकत्र आल्यावर दिसणार आहे. जेव्हा मोठं मैदान असतं तेव्हा हा जोड 100% पाळताना दिसतो. विठ्ठल नाना स्वतः गाडीवर असतात आणि विठ्ठल नानांच्या ह्याच्यात नियोजन असतात म्हणून विठ्ठल नानांचं नियोजन टॉपचंच असतं. तर येणाऱ्या 22 तारखेच्या मैदानासाठी हा जोड सज्ज झाला आहे आणि 100% ही अपडेट खरी आहे. पुढचा संभावित आणि टॉपचा पायरा म्हणजे फॉर्च्युनरचा मानकरी सर्जा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो आपल्याला
त्यांच्याच घरचा आदत अर्जुन. तर कालच मैदान झालं सासवड या ठिकाणी. त्या ठिकाणी घरच्या गाडीने 1 नंबर केला आणि त्याच्या आधी मैदान झालं होतं. त्या मैदानामध्ये लखन आणि सर्जाने एक नंबर केला आणि त्याच्या आधी एक मैदान झालं होतं उरुळी कांचन येतं आदतचं. त्या ठिकाणी घरच्याच गाडीने 4 नंबर केला होता. मित्रांनो तुफान असं ह्या गाडीला सुद्धा स्पीड आहे. तर ही घरची गाडी आपल्याला त्या मैदानामध्ये 100% पळताना दिसू शकते. पुढचा संभवित आणि टॉपचा पायरा आहे रोमन 10 आणि त्याचा पायरा असू शकतो शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या. तर आता 2 मैदान झाले. त्याच्या आधी टॉपच्या सेमीमध्ये हा जोड पाळला होता. अलीकडं चिक्या होत्या, पलीकडं बाकासूर होता. तिघांमध्ये सुंदर अशी लढत झाली होती. त्या मैदानामध्ये निकाल घेतला होता चित्र्या आणि रोमननी. तर आता 22 तारखेला ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये आपल्याला हा जोड एकत्र आलेला दिसू शकतो. हा सुद्धा संभावित आणि टॉपचा पायरा आहे. पुढचा नंदी तुम्ही बघू शकता अखंड महाराष्ट्राचा लाडका तो आदसम हिंदकेसरी बकासूर. तर बकासूर नेमकं कुणासोबत पाळणार? तर बकासूर आपल्याला दिसू शकतो अमित शेठ भाडळे यांचा हिंदकेसरी चिमण्यासोबत. मित्रांनो मागच अमित शेठ भाडळे यांची मुलाखत पडली होती यूट्यूबला. त्यात बोलले होते की येणाऱ्या मोठ्या मैदानामध्ये हा जोड आपल्याला एकत्र आणू म्हणून. तर ह्या 22 तारखेच्या मैदानामध्ये हा जोड आपल्याला एकत्र दिसू शकतो. हा सुद्धा संभावित आणि टॉपचा पायरा आहे. तर मथुरबद्दल आत्ताच अपडेट भेटलेली आहे. 22 तारखेच्या मैदानासाठी मथुरसुद्धा सज्ज झाला आहे. पण त्याचा पायरा अजून शक्यतो कोणाला माहिती नाही आहे आणि माहीत असलं तरी कोणी फोडू नका. कारण शुभम दादांनी तो सांगितलं होतं की जो पायरा फोडन त्याच्यावर आम्ही कारवाई करू म्हणून. तर मथुरसुद्धा या 22 तारखेच्या मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे. तर हे होते काही येणाऱ्या 22 तारखेच्या मैदानाचे संभावित आणि टॉपचे पायरे. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.